तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे, वंचित आघाडी सोबत नाही त्याचा फरक पडेल, मात्र मुस्लिम आणि दलित कार्यकर्ते निश्चितच सोबत येतील असं म्हटलं जात आहे इम्तियाज जलील यांच्याकडनं। माझ्यासोबत सर्व जाती धर्मांचे लोक आहेत, तर दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांमध्ये भिडण्यात व्यस्त असल्याचं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं आहे। आपल्यासोबत स्वतः इम्तियाज भाई। इम्तियाज, TV9 मध्ये खूप खूप स्वागत। धन्यवाद। आपलं आज उमेदवारी अर्ज आपण दाखल करतायत, एकूणच ही निवडणूक किती आव्हानात्मक वाटते, काय नेमके आव्हान असणार आहे त्या निवडणुकीत? मला असं वाटत नाही की खूप आव्हानात्मक असेल, कारण 2014 आणि 2019च्या जे माझा एक्सपिरियन्स आहे ते बघता मला असं वाटतं ही थोडी सोपी जाणार, या कारणाने की मागच्या 10 वर्षामध्ये लोकांनी बघितलेले आहे माझं काम जे आहे। वंचित बहुजन आघाडी यावेळेला आपल्यासोबत नाही आहे, किती फरक पडू शकतो? आता ग्राउंड लेवलवर तुम्ही बघू शकता अनेक लोक माझ्याशी जोडलेले आहे। ठीक आहे, एका पक्षाचा आम्हाला नुकसान तर होणारच आहे, कारण मागच्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे ज्या ताकदीने सर्व दलित समाज माझ्यासोबत उभे राहिला होता, त्याच कारणाने मी दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो होतो आणि मी त्या समाजाचा त्या पार्टीचा ऋणी आहे। अनेक समाज माझ्याशी जोडलेले आहे, ते मला असं वाटत नाही की काही जास्त मोठा आव्हान असणार आहे यावेळी। मागच्या वेळेला एक शिवसेना, यावेळेला 2 शिवसेनेचे उमेदवार आपल्या समोर आहेत, किती आव्हानात्मक वाटते हे? नाही, ते तर आपसात भिडलेले आहे, म्हणजे ते एकमेकांवर अशा धावून जाणार आहे की त्यांना फरक पडणार नाही की इम्तियाज जलील आलं तर चालेल, पण एकमेकांपैकी कोणीही येऊ नये, त्यांची स्पर्धा एकमेकांमध्येच राहणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।